स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, सावधान. 8 ते 14 जून 2026 हा येणारा आठवडा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा भूगोल बदलून टाकणारा ठरणार आहे. कारण ब्रह्मांडात एकाच वेळी राजयोग आणि महाविनाशक ग्रहाची अशी काही भयंकर युती होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मेष राशीच्या जातकांनो, मागच्या 7 जन्माचे रेकॉर्ड मोडीत काढून नशिबाचे चक्र अचानक उलट्या दिशेने फिरणार आहे. एका रात्रीत तुम्ही नशिबाचे सिकंदर बनणार की तुमच्या पाठीवर मागून होणाऱ्या गुप्त वारामुळे सर्व काही गमावून बसणार. जर हा व्हिडिओ किंवा ही माहिती या क्षणी तुमच्या डोळ्यासमोर आली आहे, तर समजा काळ तुम्हाला काहीतरी अत्यंत गंभीर इशारा देत आहे. कारण जेव्हा असे अद्भुत ग्रहमान जुळून येते, तेव्हा काहीतरी भयंकर घडणार आहे हे निश्चित असतं. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत साक्षात देवगुरु बृहस्पती आणि दैत्यगुरु शुक्राची 7व्या भावात अशी एक गुप्त युती होत आहे, जी तुम्हाला राजा बनवू शकते. पण त्याच वेळी मायावी राहू आणि क्रूर केतू तुमच्या तिजोरीवर आणि आरोग्यावर जीव घेणा विळखा घालून बसले आहेत. मेष राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी प्रवेश करणार की तुमची एक छोटीशी चूक घरात लागलेली लक्ष्मी दारातूनच परत लावून लावेल. तुमची लव्ह लाईफ उद्ध्वस्त होण्यापासून कशी वाचवायची आणि रस्त्यावर येण्यापासून स्वतःला कसे रोखायचे याचे संपूर्ण रहस्य आणि विनाशापासून वाचणारे 3 गुप्त तोडगे या व्हिडिओच्या शेवटी दडलेले आहेत. जर एक सेकंदही हा व्हिडिओ मिस केला तर आयुष्यभराचा पश्चाताप तुमच्या नशिबी लिहिला जाईल. म्हणूनच शांत डोक्याने हा थरारक प्रवास अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. मेष राशीच्या जातकांनो, 8 जून 2026 ही काळ रात्र ठरणार आहे, जी तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. याच दिवशी दैत्याचे गुरु शुक्राचार्य कर्क राशीत प्रवेश करत आहेत, जिथे आधीपासूनच महाशक्तिशाली देवगुरु बृहस्पती आपला विळखा घालून बसले आहेत. मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा ब्रह्मांडातले हे 2 सर्वात बलाढ्य आणि परस्पर विरोधी ग्रह तुमच्या 7व्या भावात एकत्र येतात, तेव्हा एका अशा भयंकर आणि तितक्याच अद्भुत राजयोगाची निर्मिती होते, ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. हा काळ सामान्य नाही, कारण मागच्या 7 जन्माचे रेकॉर्ड मोडीत निघणार असून नशिबाचे चक्र अचानक उलट्या दिशेने फिरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा एखादी मोठी डील मिळवण्यासाठी रात्रंदिवस रक्ताचे पाणी करत असाल, तर या आठवड्यात अशी एक गुप्त डील तुमच्या हाती लागणार आहे, जी तुमची अख्खी पिढी श्रीमंत करू शकते. मेष राशीच्या जातकांनो, अचानक धनलाभाचे आणि मोठ्या भागीदाराचे असे मार्ग मोकळे होतील, ज्याने तुमचे शत्रूही भीतीने थरथर कापायला लागतील. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार जितका मोठा आहे, तितकाच त्यामागे एक गूढ आणि थरारक धोका लपलेला आहे. जर तुम्ही वेळीच योग्य पाऊल उचलले नाही, तर राजाचा रंक व्हायला एक सेकंदही लागणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, या महायुतीचा पूर्ण फायदा उठवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे गुपित पाळावे लागणार आहे. कारण हा राजयोग एका अत्यंत कडक अटीवर उभा आहे. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या नावाचा वापर करून या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा व्यापार सुरू केला, तरच यशाची ही रहस्यमयी दारे तुमच्यासाठी खुली होतील. अन्यथा घराच्या दारापर्यंत आलेली साक्षात लक्ष्मी एका रात्रीत तुमच्या एका चुकीमुळे रागावून परत जाईल आणि तुमच्या हाती फक्त अंधार आणि पश्चाताप उरेल. काळ तुम्हाला इशारा देत आहे. हा खेळ नशिबाचा आहे की विनाशाचा, हे आता तुमच्या एका निर्णयावर ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या नशिबाच्या खेळात ग्रहाचे भयानक सेनापती मंगळदेव यांनी एंट्री घेतली असून तुमच्या 4थ्या भावात मंगळाचे हे तांडव सुरू होणार आहे. हा तो काळ आहे जिथे तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली, अडकलेली किंवा पैशाअभावी बंद पडलेली बांधकामाची कामे अचानक एखाद्या अदृश्य शक्तीसारखी वेगाने पुढे सरकू लागतील. जर जमिनीचे किंवा प्रॉपर्टीचे कोणतेही जुने वाद चालू असतील, तर या आठवड्यात त्या वादामध्ये दडलेलं सत्य बाहेर येईल. पण लक्षात ठेवा, मंगळ जेव्हा 4थ्या घरात येतो, तेव्हा तो सरळ मार्गाने काहीच देत नाही. तो आधी तुमच्या संयमाची आणि रक्ताची परीक्षा घेतो. मेष राशीच्या जातकांनो,
या 7 दिवसात तुम्हाला तुमच्या आईकडून असे काही अद्भुत आणि मोठे भावनिक किंवा आर्थिक सहकार्य लाभणार आहे, ज्याच्या जोरावर तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवाल. मेष राशीच्या जातकांनो, नवीन घर, जमीन किंवा आलिशान वाहन खरेदी करण्याचे अतिशय तीव्र आणि रहस्यमय योग या काळात जुळून येत आहे, ज्यामुळे समाजात तुमचा दबदबा अचानक वाढणार आहे. हे सुख वरून जितके सुंदर दिसत आहे, तितकेच आतून ते एका मोठ्या वादळाचे संकेत देत आहे. कारण सेनापती मंगळाची क्रूर दृष्टी जेव्हा तुमच्या सुखावर पडते, तेव्हा ती शांतता हिरावून घेण्याची ताकद ठेवते. तर मेष राशीच्या जातकांनो, मालमत्तेच्या आणि पैशाच्या या हव्यासापोटी तुमच्या स्वतःच्याच घरात अंतर्गत कलह किंवा गुप्त शत्रू निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, ज्याची भीती तुम्हाला आधीपासूनच वाटत होती. मेष राशीच्या जातकांनो, अचानक येणाऱ्या या संपत्तीचा गैरवापर झाला किंवा तुम्ही अहंकाराच्या भरात चुकीचे पाऊल टाकले, तर हेच मंगळाचे तांडव तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या चक्रव्यूहात ओढवू शकते. नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार की घरामध्ये विनाशाची ठिणगी टाकणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचार करून टाका. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या नशिबाच्या खेळात एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक कलाटणी मिळणार आहे. कारण तुमच्या दुसऱ्या भावात बसलेला राहू तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडण्याची पूर्वतयारी करत आहे. कुंडलीतील हा दुसरा भाव पैसा आणि तुमच्या वाणीचा बोलण्याचा मानला जातो, आणि या आठवड्यात राहूच्या परिवर्तनामुळे तुमच्या बोलण्यात अशी काही अद्भुत मोहिनी आणि प्रचंड आकर्षण निर्माण होईल की समोरची व्यक्ती तुमच्या शब्दाला कधीच नकार देऊ शकणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या या तीक्ष्ण आणि गोड वाणीच्या जोरावर तुम्ही अनेक दिवसापासून अडकलेले पैसे तर वसूल करालच, पण समाजात आणि नातेसंबंधात तुमचा मान सन्मान एका रात्रीत गगनाला भिडणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात 8व्या भावातील केतुदेव तुमच्या आरोग्यामध्ये एक चमत्कारिक आणि सकारात्मक ऊर्जा फुंकणार आहे, ज्यामुळे अनेक महिन्यापासून चालू असलेल्या जुन्या आजारामधून तुमची कायमची सुटका होईल. मेष राशीच्या जातकांनो, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही स्वतःला इतके शक्तिशाली आणि फ्रेश अनुभवाल की अशक्य वाटणारी कामे हे अगदी हसत खेळत पूर्ण करून दाखवाल. प्रवासादरम्यान देखील तुम्हाला प्रचंड आनंद आणि नवीन ऊर्जा लाभणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, केतूची ही नवी शुभ दृष्टी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा आणि छुप्या शत्रूचा नाश करून तुम्हाला सुरक्षिततेचे एक अभेद्य कवच प्रदान करणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाचे भयानक आणि जीवघेणे चक्रव्यूह तुमच्या आयुष्याला वेधून टाकण्याआधी ऋषीमुनींनी सांगितलेले हे 3 अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त तोडगे तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहणार आहेत. हे उपाय साधे नाही. जर आगामी 7 दिवसात तुम्ही ते गुप्त तोडगे पूर्ण श्रद्धेने केले, तर राहू, केतू आणि सूर्याची विनाशकारी शक्ती एका झटक्यात शांत होईल. नशिबाचे फिरावे लागणारे चक्र आणि विनाशाची ही टांगती तलवार तुमच्या डोक्यावरून हटवण्यासाठी तुम्हाला आजच हे विधी सुरू करावे लागतील, जेणेकरून घरात आलेली लक्ष्मी कायमची स्थिर राहील. तर मेष राशीच्या जातकांनो, सर्वात आधी तुमच्या वाणीवर आणि पैशावर ताबा मिळवणाऱ्या राहूचा भयानक कोप शांत करण्यासाठी तुम्हाला महादेवाच्या चरणी शरण जावे लागेल. या सोमवारी एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या लोट्यात थोडे कच्चे दूध आणि त्यासोबतच काळे तीळ मिसळून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावर जलाभिषेक करा. तसेच दररोज मुक्या पक्ष्यांना आवर्जून दाणा टाका. हा तो अद्भुत तोडगा आहे जो राहूच्या प्रभावाने होणारे पैशाचे नुकसान थांबवून तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती देवीला प्रसन्न करेल, ज्यामुळे तुमचे बिघडणारे संबंध आणि बिझनेसच्या डील्स एका रात्रीत फायनल होतील. मेष राशीच्या जातकांनो, 8व्या भावातील केतूचा आरोग्यावरील जीवघेणा वार आणि 5व्या लव्ह लाईफ मधील क्लेश मुळापासून उपटून टाकण्यासाठी तुम्हाला गणेशजी आणि सूर्यदेवाची उपासना करावी लागेल. येत्या बुधवारी विघ्नहर्ता गणपतीच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने 31 दुर्वाची जुडी अर्पण करा, ज्यामुळे केतूमुळे येणारे अपघाताचे आणि आजारपणाचे सावट कायमचे टळेल. दररोज सकाळी उगवत्या सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून अर्घ्य द्या, पण लक्षात ठेवा, त्या पाण्यात थोडे अक्षता, एक गुलाबाचे फूल आणि अत्तराचे काही थेंब नक्की टाका. हा एकच गुप्त उपाय तुमचे
मन अभ्यासात एकाग्र करेल आणि तुमच्या नात्यात लागलेली अहंकाराची आग विझवून संपूर्ण आयुष्याला सूर्यासारखे चमकवून टाकेल. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही महायुती तुमच्या आयुष्यात यशाची नवीन शिखरे सर करण्याची सुवर्ण संधी घेऊन आली आहे. त्यामुळे या अत्यंत महत्वाच्या निर्णायक खेळात एक सेकंदाचीही चूक तुम्हाला परवडणार नाही. तुमच्या कुंडलीतील राहू, केतू आणि सूर्यदेवाचा हा शुभ आणि अद्भुत प्रभाव जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात 100% सत्य करून दाखवायचा असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या राशीचे असेच अत्यंत रहस्यमयी, थरारक आणि अचूक व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून नशिबाची कोणतीही मोठी संधी तुमच्या हातून कधीच निसटणार नाही.